न्यूज 24 वेद जनमनाचा. प्रश्न प्रलंबित आहेत. आज या अनुषंगानं आपण बैठक घेतली. नेमके काय बैठकीत चर्चा झाली? बघा, अधिकाऱ्यांच्यामुळे शहर भकास झाले. आज त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. कोल्हापूर महानगरपालिका म्हटलं तर पहिल्यांदा द्वारकानाथ कपूर यांचं नाव घेतलं जायचं आणि त्यावेळेला जी काही सुधारणा झाल्या त्या आज तागायत व्हायला तयार नाही. छोटे छोटे प्रश्न गंभीर बनत चाललेले आहेत. ट्रॅफिक असेल, पाणी पुरवठा असेल, घरफाळा विषय असेल, अनेक विषय. प्रोजेक्ट्सकडे कुणाचं लक्ष नाही. जेव्हा आम्ही निधी आणत असतो त्या निधीकडे कुणाचं लक्ष नाही. काही ना काही कारणामुळं वर्क ऑर्डर दिल्या जात नाहीत. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन शेवटी लोकप्रतिनिधींची पण जबाबदारी आहे की अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं. यासाठी मी आज सन्माननीय प्रशासक, महापालिका आयुक्त, प्रशासिका यांच्याबरोबर बैठक घेतली आणि आम्ही दोघांनी हे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे पुढच्या काळामध्ये तातडीनं सुटावेत. हा जो काही लोकांना त्रास होतोय, पर्यटकांना जो काही त्रास होतोय, हा पुढच्या काळामध्ये व्हायला नाही पाहिजे. यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न आज केलेला आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये याचे रिझल्ट्स आपल्याला मिळायला सुरुवात होईल. महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, शहरात अस्वच्छता होतीये, त्या संदर्भात काय बैठकीत चर्चा झाली? बघा, आकृतीबंध जो आपला निर्माण झालेला आहे या संदर्भात मी आता डेस्क ऑफिसर लांडगेंशी बोललो, आता इथूनच बोललो आणि त्यांना त्या सूचना दिल्या की तातडीनं, सुशीला पवार मॅडमशी बोललो, डेप्युटी सेक्रेटरी, आणि त्यांना सूचना दिल्या की तातडीनं त्याला तुम्ही मान्यता देऊन या ठिकाणी आम्हाला प्रस्ताव पाठवा. कारण आज महापालिकेमध्ये ही एक अडचण आहेच. सर्वच गोष्टी पण आपण अधिकाऱ्यांना दोष देऊ शकत नाही. या ठिकाणी रिक्त पदा एक मोठी अडचण आहेच. जास्तीत जास्त अधिकारी जर कामाला असतील तर देखील कामावर त्याचा थोडा इफेक्ट राहू शकतो, कमी असेल तरी इफेक्ट राहू शकतो. आणि म्हणून मी त्यांना फोनवरून सूचना दिलेल्या आहेत. महापालिकेच्या ओपन स्पेस काही लोकांच्याकडे आहेत, लेआउट झाले पण ओपन स्पेस ताब्यात घेतले नाहीत, त्यामुळे अमेनिटीज आपण शहरात देऊ शकत नाही. पार्किंगचे प्रश्न आहेत, खेळाचे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी आपण ग्राउंड्स देऊ शकत नाही, गार्डन देऊ शकत नाही, सार्वजनिक हॉल देऊ शकत नाही. या संदर्भात देखील मी तहसीलदारांशी बोललेलो आहे. त्यांनी देखील एक आठवड्यात या सगळ्या जागा ओपन स्पेस महापालिकेच्या नावावर करू असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं जे जे काही या शहरातील नागरिकांसाठी करता येईल तो करण्याचा माझा प्रयत्न आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये याचे रिझल्ट आपल्याला दिसतील. झोपडपट्टीवासियांना हक्काची घरं मिळत नाहीत, आपण त्या दृष्टीनं आज महत्त्वपूर्ण निर्णय काय घेतलाय काय? नाही, निश्चितपणे मी गेल्या 2-3 महिन्यापूर्वी, एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी महोदयांच्यासोबत एक बैठक घेतली होती आणि त्यावेळेला निदर्शनास आलं होतं की 14,000 प्रॉपर्टीज ज्या झोपडपट्टी धारकांच्याकडे आहेत त्यांना कार्ड मिळत नाहीत, त्यामुळे त्यावर कर्ज मिळत नाही, घर बांधता येत नाही. मग अशा वेळेला अधिकाऱ्यांना विचारणा केली असताना त्यांचं म्हणणं असं होतं की ते मोजणीचे वगैरे पैसे भरायला त्या लोकांच्याकडे पैसे नाहीत. आणि मग मी त्याच वेळेला सांगितलं होतं की हे जरी पैसे त्यांच्याकडे नसतील, कारण 14,000 प्रॉपर्टीपैकी 1,500-2,000 प्रॉपर्टी सुद्धा आपण कार्ड देऊ शकत नाही, मग या लोकांचं जीवनमान कसं सुधारणार? तर मग त्यांच्याकडे पैसे नसतील तर एकूण 84 लाख रुपये जो खर्च येतो त्यांनी जो भरायचा आहे तो माझ्या स्थानिक विकास निधीतून मी भरतो. मी शासनाची त्या संदर्भात मान्यता घेतो आणि हा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आपण प्रयत्न करायचा. साहेब, शहर संपूर्ण अंधारात आहे. 75% ठिकाणी लाईट्स नाहीत. त्या संदर्भात महत्त्वाचं काय आज निर्णय बघा, मी घेतलाय? आज या संदर्भात या ठिकाणी चर्चा केली असताना मग चुकीची माहिती अधिकाऱ्यांच्याकडून दिली गेली का असं म्हणावं लागेल. 35,000 पैकी 38,000 पैकी फक्त 2,000 दिवे हे बंद आहेत असं उत्तर मला या ठिकाणी मिळाले. मी अधिकाऱ्यांना सांगितलं त्याचं फेर तपासणी करा. गणपती पुढे आहेत, नवरात्र आहे, अनेक सण पुढच्या काळामध्ये, दिवाळी आहे आणि त्यामुळे लोकांना त्रास होता कामा नये. या ठिकाणी जे लाईट्स बंद आहेत ते तातडीनं त्या ठिकाणी बसवण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. गांधी मैदानाचा प्रश्न नेहमी गंभीर होत चालला आहे. खेळाडूंचं जो मोलाचा वेळ आहे तो वाया जायला लागला आहे. बघा, गांधी मैदानाच्या बाबतीत झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे. अत्यंत नीचपण आहे. त्या ठिकाणी पोती कोंबणे, त्या ठिकाणी बारड्या कोंबणे आणि त्यात पाणी, तलावासारखं पाणी निर्माण करणे. बघा, माझा प्रामाणिकपणे प्रयत्न होता की त्या ठिकाणी गांधी मैदानात पाणी साचू नये यासाठी मी 5 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून आणला आणि गांधी मैदानामध्ये जवळपास त्या 50,000 लोकांच्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, खेळाडू असतील,
यांचं तिथं नेहमी 24 तासापैकी जवळपास 18 तास त्या ठिकाणी फिरणं, चालणं, खेळणं हे असतं. जवळपास 50,000 लोकांचा हा प्रश्न होता. यासाठी हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला, पण काही नीच प्रवृत्तीचे लोक अशा पद्धतीनं वागतात आणि त्याचबरोबर ते कॉन्ट्रॅक्टर पण जे आहेत ते त्यांना सामील असतात. आणि म्हणून 5 कोटीपैकी 1.5 कोटी त्याला मिळालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरला, तरी पुढचं काम तो करत नाही आहे. त्याची अनेक कामं इथं चालू आहेत. त्या सगळ्या कामांना स्टे देऊन त्याच्यावरती ब्लॅकलिस्टमध्ये त्याला टाकण्याच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. रंकाळा सुशोभीकरणाचं काम अत्यंत चांगलं झाले, पण अजून देखील फाउंटन सारख्या गोष्टी राहिलेल्या आहेत शिल्लक. रंकाळ्यातला फाउंटन म्हणजे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की सन्माननीय दळणवळण मंत्री केंद्राचे नितीनजी गडकरी यांनी फुटाळा ब्रिज जो नागपूरला आहे त्या ठिकाणी फुटाळा तलाव त्या ठिकाणी एक सुंदर फाउंटन बसवला आणि तो फाउंटन मी अधिवेशनाच्या निमित्तानं गेलो असताना पाहिला आणि मला वाटलं माझ्या रंकाळ्यात देखील असा फाउंटन असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती केली. त्यांनी त्याला 5 कोटी रुपये देखील दिले. 5 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग झालेले आहेत. पण गेले अनेक दिवस हे टेंडर प्रक्रिया, वर्क ऑर्डर प्रक्रियामध्ये अडकले. त्या संदर्भात देखील मी आज बैठक घेतली. या आठवड्यात या संदर्भात त्याचे वर्क ऑर्डर देण्याच्या सूचना सन्माननीय प्रशासकांनी दिलेल्या आहेत. थँक्यू. सगळे दिवशी वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.